नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये. आज आपण एक गोष्ट डिस्कस करणार आहोत, की प्री डायबिटीज कंडिशनमध्ये ज्यावेळेस उंबरठ्यावर असतात टाइप 2 डायबिटीज डिटेक्ट होण्याच्या, अशा वेळेस ब्लड मार्कर्स काय दाखवतात आणि त्याचा काय अर्थ असतो. ज्यावेळेस टाइप 2 डायबिटीज इनिशियल फेजमध्ये डायग्नोज होतो, त्यावेळेस आपल्याकडे काय दुसरे ऑप्शन्स असतात, की जेणेकरून आपण या टाइप 2 डायबिटीजला रिव्हर्स करू शकू. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काही ब्लड रिपोर्ट्स आपल्यासोबत शेअर करणार आहे आणि मी माझ्या क्लायंटची परमिशन घेतलेली आहे. यामध्ये मी माझ्या क्लायंटचं कुठेही नाव सांगितलं नाही आहे. जो काही केला तो क्रॉप केला, फक्त त्याचा रिपोर्टच क्रॉप केलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघू की त्याचं HbA1c काय म्हणतं. ठीक आहे. तर HbA1cची जी व्हॅल्यू आहे ती 8.9 दाखवते. किती दाखवते? 8.9. तर HbA1c म्हणजे काय? तर मागच्या 3 महिन्याचं ॲव्हरेज ब्लड शुगर लेव्हल किती आहे? हे आपल्याला कशातून समजतं? HbA1c मधून समजतं. 5.6, 5.7च्या अंडर जर HbA1c तुमचं येत असेल, तर तुम्ही डायबेटिक नाही आहेत. परफेक्टली चांगली कंडिशन आहे. 5.7 टू 6.4 जी काही कंडिशन आहे, तिथे प्री डायबिटिक आणि 6.5च्या पुढे जी काही HbA1cची लेव्हल येईल, तर ते काय आहे? एका प्रकारे त्याला टाइप 2 डायबिटीज झालेला आहे, हे आपल्याला दाखवतं. मग आता इथं व्हॅल्यू किती दिसते आपल्याला? तर व्हॅल्यू दिसते 8.9 म्हणजे रफली HbA1c 9 आहे आणि जर आपण याचं ॲव्हरेज ब्लड शुगर लेव्हल कॅल्क्युलेट केली, तर ती किती येते? 209 येते. जर सेकंड रिपोर्ट बघितला आपण, तर सेकंड रिपोर्टमध्ये आपल्याला काय दिसतं, की वाढलेलं कोलेस्ट्रॉल. तर हे जे वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे, टोटल कोलेस्ट्रॉल हे 200च्या खाली पाहिजे. ते आहे 329. ह्यामध्ये जे कन्सिडर केलं जातं गुड कोलेस्ट्रॉल, तर HDL हाय डेन्सिटी लाइपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलच्या रिव्हर्स ट्रान्सपोर्टमध्ये तो एका पद्धतीने मदत करतो. तो 40 पेक्षा जास्त पाहिजे, पण तो आहे 23. आणि ट्रायग्लिसराइड्स, तर ज्या ट्रायग्लिसराइड्स 150च्या खाली पाहिजेत, त्याची व्हॅल्यू आहे मोर दॅन 800. मग आता आपल्याला ह्या काय गोष्टी दाखवतं आणि हे असं कशामुळे होतं? तर बेसिकली टाइप 2 डायबिटीज झालेला आहे. HbA1c 8.9 आहे आणि ट्रायग्लिसराइड्स मोर दॅन 800 आहे. ज्या 150च्या अंडर पाहिजे. आता ट्रायग्लिसराइड्स म्हणजे काय? जर सोप्या शब्दात सांगायचं झालं, तर आपण जे कुकिंगसाठी ऑइल यूज करतो. तर कुकिंग ऑइलमध्ये आपण काय यूज करतो? शेंगदाण्याचं तेल वापरतो, करडीचं तेल वापरतो, सनफ्लॉवर ऑइल यूज करतो. तर हे परफेक्टली मेड फ्रॉम द ट्रायग्लिसराइड्स. हे काय आहेत? तर 100% ट्रायग्लिसराइड्स आहेत. मग प्री डायबिटिक कंडिशनमध्ये आणि टाइप 2 डायबिटीज डिटेक्ट होण्याच्या आधी ह्या ट्रायग्लिसराइड्स मोर दॅन 800 का झाल्या? आणि ज्यावेळेस ह्या 500च्या वरती जातात, त्यावेळेस पॅन्क्रियाटायटिस होण्याचा धोका असतो. ॲक्यूट पॅन्क्रियाटायटिस होण्याचा धोका असतो. त्यासोबतच हार्ट डिसीज होण्याचा धोका पण खूप जास्त वाढतो. आता आपण एक समजून घेऊया, की ह्या ट्रायग्लिसराइड्स 800 पर्यंत कसं काय पोहोचल्या? तर जेव्हा-केव्हा आपण फूड कन्झ्युम करतो, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, स्नॅकिंग या सर्वांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. तर ज्यावेळेस आपण हे कार्बोहायड्रेट्स खातो, कर्बोदके खातो, गहू, ज्वारी, बाजरी, डाळी, फळं, अल्टिमेटली ह्या सगळ्यांमध्ये शुगर असते. फक्त ही शुगर कशी असते? आपण चहात वापरणारी शुगर ही टेबल शुगर असते. केमिकली त्याला सुक्रोज म्हणतात. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं कॉम्बिनेशन आहे. ऑन अदर हँड ह्यामध्ये जी शुगर असते, त्याचं अल्टिमेटली ब्रेकडाउन होऊन बॉडी त्याला ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट करते. मग जे काही आपण अन्नपदार्थ, जे काही आपण 16 तासामध्ये अन्न ग्रहण करतो, तर त्याचं ब्रेकडाउन अल्टिमेटली ग्लुकोजमध्ये होतं मेजॉरिटीली. तसं ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोजमध्ये होतं, पण मोस्ट ऑफ द टाईम आपलं ग्लुकोजमध्येच कन्व्हर्जन होतं. जर आपण गव्हाची चपाती खाल्ली, ब्रेकडाउन नंतर ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट होणार. भात खाल्ला, ब्रेकडाउन नंतर ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट होणार. डाळी, हां, मी बरोबर बोलतोय. डाळींमध्ये 50% कार्बोहायड्रेट्स असतात आणि त्याचंही ब्रेकडाउन केल्यानंतर ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन होतच असतं. फ्रुट्स असतील, तर फ्रुट्स काही व्हेजिटेबल्स जसं की पोटॅटो आहे,
ज्याच्या ब्रेकडाऊन नंतर अल्टिमेटली ग्लुकोज बनतं. तर जेव्हा हे ग्लुकोज बनतं तर ज्या पर्सनचं HbA1c बिलो 5.7 आहे, त्यामध्ये काय होतं की हा ग्लुकोज आपल्या स्केलेटल मसलमध्ये चॅनलाइज होतो. तर स्केलेटल मसल काय आहे? इट इज कॉल्ड ॲज अ सिंक ऑफ ग्लुकोज डिस्पोजल. म्हणजे आपण जे काही दिवसभरामध्ये अन्नपदार्थ सेवन करतो त्याच्या ब्रेकडाऊनमधनं जे ग्लुकोज बनतं, तर ते ग्लुकोज आपल्या स्केलेटल मसलमध्ये 80% ॲब्झॉर्ब केलं जातं. म्हणजे इन शॉर्ट की स्केलेटल मसलमध्ये आपण त्याला डिस्पोज करतो. तर ग्लुकोज डिस्पोजल सिंक इज कॉल्ड ॲज अ स्केलेटल मसल. पण आता काय झालेलं आहे, की ज्यावेळेस मी त्यांची हिस्ट्री घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं, की त्यांच्या शरीरामध्ये स्थूलता, ओबेसिटी ही मागच्या 20-25 वर्षापासून आहे. म्हणजे त्यांनी साधारणतः सांगितलं, की मी 11वी-12वी असल्यापासून बॉडीमध्ये ओबेसिटी डेव्हलप झालेली आहे. आणि 11वी-12वी पासून ओबेसिटी जर डेव्हलप झालेली असेल आणि आत्ता त्यांचं वय 37 वर्ष आहे, तर एक 17 वर्षाचा टायमिंग लागला त्यांना टाइप 2 डायबिटीजपर्यंत पोहोचण्यासाठी. मग 17 वर्ष जी ओबेसिटी होती, त्या ओबेसिटीमुळेच इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झाला. आणि ज्यावेळेस हा इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झाला, तर इन्सुलिन काय आहे? एका प्रकारचा हार्मोन आहे. आणि हा हार्मोन काय करतो? ग्लुकोजला चॅनलाइज करतो. स्पेसिफिकली स्केलेटल मसलमध्ये, मांसपेशीमध्ये आणि ॲडिपोज टिश्यूमध्ये. पण आता इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झाला म्हणजे काय झालंय, की ज्या आपल्या मांसपेशी आहेत, त्या इन्सुलिनला रिस्पॉन्स करत नाही आहेत. मग जर त्यांनी इन्सुलिनला रिस्पॉन्स नाही केलं, तर ग्लुकोजचं डिस्पोजल कशात नाही होणार आहे? स्केलेटल मसलमध्ये नाही होणार आहे. मग जर ग्लुकोज स्केलेटल मसलमध्ये एंटर नसेल करणार, तर ग्लुकोजला अल्टिमेटली आपल्या शरीरात हँडल कोण करणार? तर मेटाबॉलिक फॅक्टरी, ती म्हणजे लिव्हर. तर लिव्हर काय करतो? ह्या एक्सेस ग्लुकोजला युटिलाइज करायला सुरुवात करतो. तो काही ग्लुकोज एनर्जी रिक्वायरमेंटसाठी वापरेल, काही ग्लुकोज ग्लायकोजन स्टोरेजसाठी वापरेल 100 ते 200 ग्रॅम जे आपलं ग्लुकोज असतं ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. आणि त्याच्यापेक्षा जास्त ज्यावेळेस ग्लुकोज येतं लिव्हरमध्ये, तर लिव्हरकडे दुसरा कोणता ऑप्शन नसतो. लिव्हर अशा वेळेस ह्या एक्सेस ग्लुकोजला फॅटमध्ये कन्व्हर्ट करतो. आणि त्या प्रोसेसला आम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये डिनिव्होलायपोजेनेसिस म्हणतो. डिनिव्होलायपोजेनेसिस म्हणजे त्याचा ज्या घटकापासून बनतोय तो फॅट नाही आहे. ते ट्रायग्लिसराइड्स बनतात कशापासून? तर ग्लुकोजपासून बनतात. तर मग हे लिव्हर जे एक्सेस फॅट बनवतंय, तर ते तर एकतर आपल्याला कशामध्ये रिफ्लेक्ट होईल? ते आपल्याला रिफ्लेक्ट होईल ट्रायग्लिसराइड्समध्ये. त्यासोबतच ते रिफ्लेक्ट होईल व्ही-एल-डी-एलमध्ये. आपण व्ही-एल-डी-एलची लेव्हल बघू ह्यांची किती आहे ती. तर व्ही-एल-डी-एलची जर आपण लेव्हल बघितली, व्हेरी लो डेन्सिटी लाइपोप्रोटीनची, तर ही साधारणतः आपल्याला 160 भेटते, जी 40च्या आत पाहिजे. 160 भेटते. 160 जर त्यांच्या शरीरामध्ये व्ही-एल-डी-एल असेल, तर ह्याचा अर्थ काय होतो, की त्यांचं लिव्हर एक्सेस अमाउंटमध्ये फॅट बनवतंय आणि जे एक्सेस अमाउंटमध्ये फॅट बनवतंय, ते चॅनलाइज कशातून केलं जातंय? तर ते चॅनलाइज होतंय व्ही-एल-डी-एल पार्टिकल्समधनं. मग हे व्ही-एल-डी-एल वाढले आणि व्ही-एल-डी-एल जो आहे, तो हा एक शॉर्ट लिव्ह घटक आहे. आणि हा शॉर्ट लिव्ह असल्यामुळे काय होतं, की तो नंतर आयडीएल आणि पुढे एल-डी-एलमध्ये कन्व्हर्ट होतो. व्ही-एल-डी-एल 160 आहे. म्हणजे लिव्हर एक्सेसिव्ह अमाउंटमध्ये काय बनवतंय? एक्सेसिव्ह अमाउंटमध्ये फॅट बनवतंय. मग जशी त्यांची टाइप 2 डायबिटीजची ट्रीटमेंट सुरू झाली, तर हे पॅरामीटर चेंज होतील. तर मोस्टली टाइप 2 डायबिटीजच्या फर्स्ट लाईन ट्रीटमेंटमध्ये मेटफॉर्मिन दिलं जातं आणि हा जो काही मेटफॉर्मिन आहे तो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतो. ग्लुकोज डिस्पोजल आणखीन चांगल्या पद्धतीने करतो. इन्सुलिन सेन्सिटायझर दिले जातात. पण आता यासोबतच एक मोठा धोका आहे. तो आहे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज म्हणजे हार्ट डिसीज. तर हे आपल्याला कशावरून समजतं, की कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेसचा धोका आहे. तर एच-एस-सी-आर-पी. तर ही जी एच-एस-सी-आर-पीची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, ते 6.1 आहे आणि एच-एस-सी-आर-पी किती पाहिजे? बिलो 1 पाहिजे.
HSCRP 6.1 आहे आणि ते किती पाहिजे? बिलो 1 पाहिजे. मग अशा कंडिशनमध्ये HSCRP त्यांचं वाढलेलं आहे. तर हे HSCRP का वाढलंय आणि त्याच्या मागचं कारण काय आहे? HSCRP वाढण्याच्या मागचं कारण. HSCRP मोर दॅन 1 म्हणजे काय की कार्डिओव्हास्क्युलर धोका खूप मोठ्या प्रमाणामध्ये. हे HSCRP ज्यावेळेस इन्फेक्शन असतं बॉडीमध्ये किंवा आर्थरायटिस असतो अशा वेळेस हे एलिव्हेटेड असतं. त्यांना ज्यावेळेस मी काउन्सिलिंग सेशनमध्ये विचारलं, की तुम्ही ज्यावेळेस ब्लड सॅम्पल दिलं होतं त्यावेळेस तुम्हाला इन्फेक्शन आहे का? त्यांनी सांगितलं, "होतं का?" "नाही." "तुम्हाला आर्थरायटिस आहे का?" "नाही." मग म्हटलं, "हा HSCRP वाढलाय." हा HSCRP काय सांगतो? तर हा HSCRP सांगतो, की तुम्हाला नियर फ्युचरमध्ये कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस होण्याचा, जी हृदयाला रक्तपुरवठा करणारी करोनरी आर्टरी आहे, तिच्यामध्ये डॅमेज सुरू झालेला आहे. आणि हा डॅमेज का होतोय? तर आपण येतो वापस HbA1c वरती. तर काय होतं, की रक्तामध्ये साखरेची पातळी एका लिमिटपेक्षा जास्त वाढली. तर काय होते एका लिमिटपेक्षा जास्त वाढल्यानंतर, तर ती आपल्या रक्तामध्ये जे प्रोटीन्स आहेत, प्रथिने आहेत, फॅट आहे, ह्यांच्यासोबत तो ग्लुकोज इंटरॅक्ट होतो आणि ह्याच्यातून काय बनतं? एडवान्स ग्लायकेशन एंड प्रॉडक्ट्स. AEGs बनतात आणि हे AEGs काय करतात? आपल्या ब्लड वेसल्सला इंटरनली डॅमेज करतात. आणि हा इंटरनली डॅमेज ॲक्चुअली स्टार्ट झालेला आहे आणि आता ह्यांना मी पुढे प्रिस्क्राईब केलेली आहे. ही एक टेस्ट असते. आपल्या करोनरी आर्टरीमध्ये किती डॅमेज झालेला आहे, प्लाक किती आहे. तर त्याला करोनरी अँजिओग्राम म्हणतात किंवा करोनरी अँजिओसिटी स्कोर म्हणतात. ह्याच्यामध्ये काय केलं सीटी स्कॅन केला जातो एक पर्टिक्युलर डाय इंजेक्ट करून आणि आपल्याला हार्ड आणि सॉफ्ट प्लाक किती आहेत हे पण समजतं. पण मुद्दा काय आहे इथं, की मी ह्या इंडस्ट्रीत मागच्या 15 वर्षापासून काम करतो ॲज अ कन्सल्टंट अँड एज्युकेटर म्हणून. तर ह्यांच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. तर पहिलं ऑप्शन आहे, की डॉक्टरांना कन्सल्ट करणे आणि टाइप 2 डायबिटीजची ट्रीटमेंट सुरू करणे. आणि हा अतिशय योग्य मार्ग आहे. कारण HbA1c एवढा एलिव्हेटेड आहे, HSCRP एवढं एलिव्हेटेड आहे. डाएट, न्यूट्रिशनमधनं डेफिनेटली फरक पडेल. पण तो काय ओव्हरनाईट नाही पडणार आहे. आणि ह्यांच्यामध्ये जो इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, तो मागच्या 15-20 वर्षापासून आहे. तर हा इन्सुलिन रेझिस्टन्स कुठला एक पर्टिक्युलर डाएट फॉलो करून किंवा एखादी गोष्ट करून तो रिव्हर्स होण्यासारखा नाही आहे. ही काय सर्दी खोकल्याची गोळी नाही आहे, की ताप आला की क्रोसिन घेतली की ताप थांबेल. तर जे काही डायटरी मॉडिफिकेशन करायचे आहेत, त्याच्यातून रिझल्ट डिलिव्हर्ड होण्यासाठी टाईम लागेल. तर ह्यांच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. तर पहिला ऑप्शन हा आहे, की डॉक्टरला कन्सल्ट करणे, टाइप 2 डायबिटीजची ट्रीटमेंट सुरू करणे आणि मी तो त्यांना सल्ला दिलेला आहे. तोच ऑप्शन कंटिन्यू आहे, की त्याच केसमध्ये काय करतात, की ते त्यांचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन नाही करत. जी त्यांची लाईफस्टाईल आहे ती ॲज इट इज फॉलो करतात. ठीक आहे. वेट मॅनेज करत नाही, काहीच करत नाही. मग ते 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर डॉक्टरकडे जातात. ते 3-4 महिन्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर काय होईल, तर डॉक्टर म्हणाले, की तुमच्या रक्तामध्ये साखरेची पातळी कंट्रोल नाही आहे. सो आता आपण काय करू, आपण आणखीन काही मेडिसिन्स ॲड करू. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला ते मेटफॉर्मिन देतील, इन्सुलिन सेन्सिटायझर देतील. 6 महिने वर्षभरानंतर ब्लड रिपोर्ट करून गेल्यानंतर म्हणतील, की नाही आणखीन कंट्रोल नाही आहे. आता आपण आणखीन काही मेडिसिन चालू करू. मग अशा केसमध्ये ते वोग्लुबोस चालू करतील. TZDs त्या चालू करतील. 2-3 वर्षांनी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतील, की नाही आता ह्याच्यानी काही फरक नाही पडत आहे. आपण काय करू, एक इन्फोग्लोसिन नावाची टॅबलेट येते. SGLT2 ब्लॉकर जी युरिनमधनं शुगरला बाहेर काढते ती चालू करू. 2-3 वर्षानंतर डॉक्टरकडे जातील. वयाच्या 46-47व्या 46-47ला डॉक्टर म्हणतील, "जेवढे ओरल मेडिसिन्स द्यायचे तेवढे मी सर्व देऊन झालेलं आहे आता आणि तरी तुमची रक्तामध्ये शुगरची पातळी कंट्रोल होत नाहीये. सो यू हॅव टू टेक इन्सुलिन." तर ॲक्चुअली टाइप 2 डायबिटीज मुळात हा आजार होतो जास्त इन्सुलिन झाल्यामुळे. जास्त इन्सुलिनमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होतो. तर अशा केसमध्ये आणखीन इन्सुलिन देऊन काय होणार आहे, तर ती कंडिशन वर्स्ट होणार आहे. काय होणार आहे, ती एका प्रकारे कंडिशन वर्स्ट होणार आहे. हा पहिला ऑप्शन आहे आणि मेजॉरिटी ऑफ पीपल फॉलोइंग धिस पाथ. म्हणजे मी तर म्हणेल 99.9% लोकं हाच पाथ फॉलो करतायत.
डाएट या बाबतीत अवेअरनेस कमी होता किंवा हा एक अल्टरनेटिव्ह वे असू शकतो, हे बऱ्याच लोकांना त्याची कल्पना नव्हती. मग दुसरा मार्ग काय? तर दुसरा मार्ग हा आहे की टाइप 2 डायबिटीजची ट्रीटमेंट चालू करणे, डॉक्टरने दिलेल्या प्रिस्क्राईब मेडिसिन घेणे, पण त्यासोबतच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणे, डायटरी मॉडिफिकेशन करणे, एक्सरसाइज स्टार्ट करणे. आणि ही ओव्हरनाईट होणारी गोष्ट नाही आहे. माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात त्यावेळेस मी त्यांना तेच सांगतो, की तुमची मला लाईफस्टाईल चेंज करायची आहे आणि एक डाएट प्लॅन लिहून ती होणार नाही आहे किंवा एकच स्ट्रॅटर्जी काम करेल असंही होणार नाही आहे. आपल्याला वेगवेगळ्या मेथड्सनी काम करावं लागेल. मग जर त्यांनी पाथ बीला सिलेक्ट केलं, तर त्यांची डायबिटीजची ट्रीटमेंट चालू राहणार आहे. ते प्रॉपर डाएट, न्यूट्रिशन फॉलो करणार आहे, रिलिजियसली फॉलो करणार आहे, एक्सरसाइज स्टार्ट करणार आहे. मी ह्यांच्या केसमध्ये विचारलं, की तुम्ही कधी जिम, वर्कआउट, एक्सरसाइज केलाय का? त्याने सांगितलं, "नाही. मी कॉलेजमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला क्रिकेट खेळलं. त्यानंतर मी कुठलाही शारीरिक परिश्रम किंवा एक्सरसाइज केलेला नाही आहे." आता जिम, वर्कआउट ह्या गोष्टी केल्याने काय होतं, तर बेसिकली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. काय होते, एका प्रकारची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. पण ही इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जी वाढते ना, ती वाढायला वेळ लागतो. जसं मी 2012 पासून वर्कआउट करतो. तर मला 13 वर्ष झालेले आहेत. तर तुम्ही असं एक इमॅजिन करा, की जो व्यक्ती मागच्या 10-15 वर्षापासून एक्सरसाइज करतोय, त्याच्यासोबत तो ज्या इंटेन्सिटीने वर्कआउट करू शकतो, त्या इंटेन्सिटीनी जो कोणी न्यूली जिम जॉइन करेल तो करू शकेल का? द आन्सर इज नो. मग त्या गोष्टीसाठी टाईम लागेल. मग सेकंड पाथमध्ये काय होणार आहे, की त्यांची ट्रीटमेंट चालू राहणार आहे. 3 महिने, 6 महिन्यात ते त्यांचा डायबिटीज रिव्हर्स करण्यासाठी जी काही गोष्टी करणं गरजेच्या आहेत, त्या सगळ्या त्या गोष्टी फॉलो करणार आहेत आणि वर्षभरानंतर त्यांचा डॉक्टर खुश होऊन म्हणणार आहे, की तुमचं खूप चांगलं कंट्रोल आहे शुगरवरती आणि मी ॲक्चुअली पहिल्या सिटिंगमध्ये तुम्हाला मेटफॉर्मिन, इन्सुलिन सेन्सिटायझर अँड व्होग्लिबोस स्टार्ट केली होती. पण आता मला वाटतं, की इन्सुलिन सेन्सिटायझरची गरज नाही आहे. मग सेकंड पाथमध्ये काय होतंय, की त्यांची टाइप 2 डायबिटीज रिव्हर्स होण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे. मी सोशल मीडियावरती बघतो लोकं एक वेबिनार्स, वर्कशॉप अरेंज करतात आणि ते त्या ठिकाणी असं बोलतात, की म्हणजे टाइप 2 डायबिटीज रिवर्स करना ऐसा है, ऐसा है, चुटकियों का खेल है. एक आहे डॉक्टर, आम का सीज़न है, डायबिटीज़ है, आम खाना है या नहीं खाना है? खाना है तो कितना खाना है? ये जो इस तरह अशा प्रकारे हे बनवतात, तर हा मला नाही वाटत, की तेवढा युजफुल होऊ शकत असेल लोकांच्या बाबतीत आणि जर ते खरंच तेवढं युजफुल झालं असतं, तर जशा आज नॅशनल लेव्हलला मोठमोठ्या कंपनीज काम करतात, तशी त्यांची कंपनी झाली असते. बट ड्यू टू प्रॅक्टिस ट्रू फॅक्ट खरी गोष्ट ही आहे, की हा टाइप 2 डायबिटीज रिव्हर्स करणं म्हणजे हा खेळ नाही आहे. इट नीड्स एफर्ट्स, इट नीड्स अ पेशंट, इट्स नीड अ टाईम, इट नीड्स युअर डेडिकेशन. मी माझ्या बऱ्याच क्लायंटला बुक्स रिकमेंड करतो. डायबिटीज डिकोड जेसन फंगचं आहे. मी म्हणतो, की तुम्ही पण वाचायला सुरुवात करा. तुमची अंडरस्टँडिंग परफेक्ट कुठल्या गोष्टीत होणार नाहीये आणि एकाच पुस्तकातून तुम्हाला सगळे आन्सर भेटणार नाही. ऑल्दो तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट समजणार पण नाही. पण तुम्ही त्या प्रोसेसमध्ये या आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हल वगैरे करतात, खूप चांगले ग्लोबल पॉडकास्टर आहेत, त्यांना ऐका. माझ्या पॉडकास्टला ऐका. तर आपला ह्या YouTubeच्या माध्यमातून हाच प्रयत्न आहे, की लोकांना एज्युकेट करणं, ना की सिंपल ट्रिक देणं. दिवसातून 2दा जेवण करा आणि दिवसातून 2दा जेवण करा आणि तुमचे सगळे आजार पळवा. हां, दिवसातून 2दा जेवण करा आणि जेवण 55 मिनिटात संपवा. त्यांना नॅशनल टेलिव्हिजनवर विचारलं, की त्याच्यात दारू पिली तर चालतंय का? त्यांनी सांगितलं, "हां, चालतंय 55 मिनिटात दारू पिली तर." त्यानंतरची पुढची गोष्ट. त्याच न्यूज चॅनलने त्यांना 2 वर्षानंतर एका समिटमध्ये बोलवलं आणि विचारलं, की "तुमचा जो पॅटर्न आहे ना, तो पॅटर्न माझी एक फ्रेंड फॉलो करते आणि ती वेट लॉस करण्याच्या जागी गुबगुबीत झाली आणखीन." आणि त्यावर ते एकदम निर्लज्जासारखं हसायला लागले. "हां, हां, हां, हां." म्हणजे कसं आहे, की मला माहिती आहे, वी आर अ डेव्हलपिंग नेशन. आपल्याकडे आणखीन तेवढे रिसोर्सेस नाही आहेत,
की आपण हेल्थ केअरवरती, एज्युकेशनवरती, वेलनेसवरती खर्च करू शकतो. पण आता हा टाईम आलेला आहे आणि जर नाही आला तर नरेंद्र मोदींनी आपल्याला या 15 ऑगस्टच्या स्पीचमध्ये सांगितलं आहे 2050 पर्यंत 3 पैकी 1 व्यक्ती हा ओबेसिटीने ग्रस्त असेल. तर ही ओबेसिटीच्या अगेन्स्ट फाईट आहे आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला कोणती ट्रिक नाही भेटणार. सोपचं पाणी प्या, सिनेमन वॉटर प्या, हेच करून बघा, तेच करून बघा, पाण्यात पाय बुडवून बघा. आपलं चॅनल हे सायन्स बॅक आहे आणि मी त्या गोष्टीवरती बिलीव्ह करतो. त्याच गोष्टीमुळे मी हा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे. जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या लाईक, शेअर, सबस्क्राईबमुळे एका प्रकारचं मोटिव्हेशन भेटतं. माझी जी बॅकएंड टीम आहे ती आणखीन चांगल्या पद्धतीने काम करू शकेल आणि चांगल्या पद्धतीने काम तर करू शकेल, प्लस तुमच्यासाठी आम्ही आणखीन असेच युजफुल कंटेंट घेऊन येऊ शकू. थँक यू. धन्यवाद आजची लाईव्ह स्ट्रीम बघितल्याबद्दल.